नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। चला तर मग बघूया आज माघी गणेश जयंतीविषयी काही थोडक्यात माहिती। हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे। प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जयंती साजरी केली जाते, ज्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात। माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते। या दिवशी भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात। गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। पण यावर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला येत आहे आणि त्याच्या पूजेसाठी कोणते शुभ मुहूर्त असेल ते जाणून घेऊया। माघी गणेश जयंतीची तारीख हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी म्हणजे आजच्याच दिवशी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:38 सुरू होत आहे, तर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:24 हा शुभ मुहूर्त राहील। यामुळे माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजे 1 फेब्रुवारी दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी आहे। या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाईल। माघी गणेश जयंतीचे शुभ मुहूर्त। माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी रोजी म्हणजे आजच साजरी होणार आहे। यावेळी मध्यान्ह गणेश पूजेची वेळ सकाळी 11:38 सुरू होईल ते दुपारी 1:40 असेल। म्हणजे गणरायाची पूजा करण्यासाठी 2 तास 2 मिनिटाचा शुभ मुहूर्त असेल। या काळात तुम्ही गणेशाची पूजा करू शकता। माघी गणेश जयंती आणि गणेश जयंतीमधील फरक काय? गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते। या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते। गणेशाने नराधम राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता, म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थ असे षोडोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात। कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। या दिवशी धुळीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते। काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते। तो म्हणजे आषाढ महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थीचा उत्सव येतो। या दिवशी गणेशाची स्थापना केली जाते। आषाढ महिन्यातील हा उत्सव 10 किंवा 12 दिवसाचा असतो। धन्यवाद। जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे। धन्यवाद।